नमस्कार. डॉक्टर श्री द देशमुख यांनी लिहिलेला पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत. चित्रदीप या प्रकरणातला पुढचा भाग आपण आज वाचायला घेतो आहोत. ईश्वर या तत्वाचा निर्णय करायचा आहे. पातंजल योग दर्शनात चैतन्याच्या जवळ असतानाच क्रियाशील होणाऱ्या प्रकृतीचा ईश्वर हा नियामक आहे असे म्हणतात. शिवाय तो जीवाहून वेगळा आहे असेही श्रुती सांगते. ईश्वर हे तत्व मांडणारे योगी असे म्हणतात की प्रकृती जरी आत्म्याच्या सत्तेवर क्रियाशील होत असली तरी तिच्यावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवणारे ईश्वर हे तत्व मानले पाहिजे. ईश्वर हा जीवाप्रमाणे चेतन असला तरी तो व जीव यांच्यात फरक आहे. जीव फळे भोगतो, ईश्वर केवळ साक्षी रूपाने असतो. प्रधान व जीव यांचा स्वामी व सत्वादी गुणांचा नियामक अशी श्रुती प्रसिद्धच आहे. तसेच आरण्यकामध्ये सुद्धा हीच गोष्ट अंतर्यामी ब्राह्मणात स्पष्टपणे सांगितली आहे. जीव व आत्मा नियम्य व नियामक वेगळे आहेत. श्री नाथ महाराज म्हणतात, या लागी तो अंतर्यामी अभिधान बोलिजे नित्य निगमी, जो सर्वांच्या हृदयग्रामी चेतानुक्रमी लक्षिजे. ईश्वरासंबंधी विविध मते आता खाली दिलेली आहेत. ईश्वराचे जीवाहून असलेले भिन्नत्व, स्वभाव, निवासस्थान, अवतार इत्यादी संबंधी बरीच मतभिन्नता आहे. त्या मतांचे अभिमानीही आहेत. प्रथम योगमत ईश्वराबद्दल काय सांगते ते सांगतात. पतंजलींचा ईश्वर अविद्यादी पंचक्लेश, कर्मे, विपाक व या सर्वांच्या संस्कारांनी लिप्त न होणारा जो पुरुष विशेष तोच ईश्वर. तोही जीवाप्रमाणे असंग व चैतन्य रूप आहे. आता एक एक बघूया. क्लेश, हे क्लेश कोणते तर अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे 5 क्लेश योगशास्त्रात सांगितले आहेत. कर्मे कोणती तर शुभ, अशुभ आणि शुभाशुभ. त्याच्यानंतर विपाक म्हणजे कर्माचे परिणाम, वरील सर्वांनी मनावर होणारे संस्कार. या चारीचा ईश्वराला स्पर्शही होत नाही. मूळचे असंग चैतन्य वरील चारीत आसक्त झाले तर त्याला जीव म्हणतात व असंग राहिले तर ईश्वर म्हणतात. ईश्वर नियंता कसा होतो? तरीही तो एक विशेष पुरुष असल्याने नियंता असणे शक्य आहे. असे मानले नाही तर जीवांच्या बंधमोक्षाची व्यवस्थाच लागणार नाही. सृष्टीतील ऋतुचक्रादी अनेक गोष्टी सुव्यवस्थित चाललेल्या दिसतात. कोणी सर्वज्ञ व सर्वशक्तिमान चेतन तत्व याचे नियामक असल्याशिवाय हे शक्य नाही. शास्त्रात सांगितलेले बंधमोक्षसुद्धा अशा नियंत्याशिवाय सुव्यवस्थित असणार नाहीत. ह्या मताला श्रुतीचं प्रमाण याप्रमाणे, याच्या भयाने सूर्यादी तापतात इत्यादी श्रुतीमध्ये असंग परमात्म्याचे सूर्यादिकांवर असलेले नियंत्रण सांगितले आहे. याला क्लेश कर्मादिकांचा संग नसल्याने त्याचे ईश्वरत्व स्वाभाविक आहे. आता कठोपनिषदामध्ये त्याच्या भयाने अग्नी व सूर्य तापतो असे म्हटले आहे. जे जीवाला करणे शक्य नाही ते ईश्वराला सहज शक्य आहे. जीव व ईश्वर यात फरक का आहे? जीवही असंग असल्याने त्यांनाही क्लेशादिकांचा त्रास खरे तर नाही, पण त्यांना विवेक करता येत नसल्याने क्लेश कर्मादिकांची फळे भोगावी लागतात असे पूर्वी सांगितले आहेच. वास्तविक जीव चैतन्य हेही केवळ चैतन्यच असल्याने असंगच आहे, पण जीवाला तसा विवेक करता येत नाही व तो स्वतःला देह मानू लागून क्लेश भोगतो. म्हणून जीव व ईश्वर यांच्यात अविवेकामुळे भेद निर्माण होतो. ईश्वराचे विशेष पुरुषत्व त्याच्या या गुणांमुळेच असून अन्य कशानेही नाही. तो सत्यकाम आहे, सत्य संकल्प आहे इत्यादी श्रुती तेच सांगतात. नित्य ज्ञानादी गुणाबरोबरच हेही त्याचे गुण आहेत. एका वाद्याने मांडलेल्या मताचे दुसरा खंडन करतो. या परंपरेने शेवटी वेदांत मत सर्व वाद्यांचे खंडन करते. वरील मतांवरील दोष व त्याचा परिहार. ईश्वर नित्य ज्ञानादी गुणांचा मानला तर सृष्टी सर्व काळ टिकून राहील. म्हणून लिंगदेहाने युक्त असलेला हिरण्यगर्भच ईश्वर आहे. नित्य इच्छा, नित्य ज्ञान व नित्य प्रयत्न या ईश्वरी गुणांमुळे ईश्वराला सतत सृष्टी निर्मितीची इच्छा होईल. त्याचे हे ज्ञान व तो प्रयत्न नित्य असल्याने
सृष्टीची निर्मिती चालूच राहील. निर्मिती सतत सुरू राहिल्याने प्रलय होणारच नाही व सृष्टी नित्य ठरून शास्त्रात सांगितलेला प्रलय खोटा ठरेल. म्हणून सर्व जीवांचे लिंगशरीर असलेला हिरण्यगर्भ हाच ईश्वर होय. त्यामुळे जीवसृष्टीच्या प्रलयाचा काळ येताच तोही निवृत्त होतो. कार्यरूप अंतःकरण ही जीवाची उपाधी असून कारणरूप अंतःकरण ही ईश्वराची उपाधी आहे. कार्य आवरण्याची वेळ येताच कारण आवरले जाते. आता विराटवादींचे ईश्वरमत बघूया. स्थूल देहा वाचून सूक्ष्म देहाला कोठेच अस्तित्व दिसत नाही. म्हणून ज्याला सर्व बाजूंनी मस्तके, डोळे इत्यादी आहेत तो विराटाचा देहच ईश्वर आहे. सूक्ष्म शरीर इत्यादींना स्थूल शरीराचा आधार आवश्यक आहे. ऐतरेयामध्ये इंद्रियांच्या देवतांनी ईश्वराकडे स्थूल शरीराची मागणी केल्याची कथा आहे. असे असल्यामुळे विराटाचा देहच ईश्वर म्हटला पाहिजे. आता विराटाला श्रुतीचे पण प्रमाण आहे. सहस्र शीर्षा व विश्वतः चक्षु असे श्वेताशतर उपनिषदात सांगितलेले आहे. विश्वरूपाची उपासना करणारे जागोजागी तेच सांगतात. विराटाच्या ईश्वराबद्दल भगवद्गीता, अथर्वशीर्ष व अनेक उपनिषदे यात सांगितलेले आहे. म्हणूनच विराट ईश्वर आहे. आता वरील मतावर दोष आहे. सर्व बाजूनी हात व पाय असलेल्या घोणीसारख्या किड्यांनाही ईश्वर म्हणावे लागेल. म्हणून 4 मुखे असलेला ब्रह्मदेवच ईश्वर आहे, इतर पुरुष ईश्वर नाहीत. विराटाला सहस्र मुखे व सर्व बाजूनी हात व पाय असल्याने त्याला ईश्वर म्हटले तर मग अनेक हातपाय असणाऱ्या किड्यांनाही ईश्वर म्हणावे लागेल. तेव्हा सहस्र शब्दातील अतिशयोक्ती काढून 4च मुखे स्वीकारली की ब्रह्मदेवाला ईश्वर मानता येते. ब्रह्मदेव ईश्वर मानण्यास श्रुतीचा आधार आहे. पुत्रप्राप्तीसाठी त्याची उपासना करणारे वरील मत सांगतात. ते म्हणतात, प्रजापतीने प्रजा निर्माण केली हे श्रुतीतही सांगितले आहे. बुद्धीची जशी गणपती तशी पुत्रप्राप्तीची ब्रह्मदेव ही देवता आहे. त्यामुळे त्याचे उपासक त्यालाच ईश्वर मानतात. आता भागवत मत बघूया. ब्रह्मदेवाचा जन्म विष्णूच्या नाभिकमलातून झाला आहे, म्हणून विष्णूच ईश्वर आहे असे भागवतजन लोकांना सांगतात. विष्णू हे कारण असून ब्रह्मदेव कार्य आहे. कारण हे कार्याच्या आधीपासून असते व श्रेष्ठ असते, म्हणूनच विष्णूच ईश्वर आहे. आता शैवांनी त्याचं खंडन केलेलं आहे. शिवपुराणातील शिवस्तुतीमध्ये विष्णूंना शंकराचे पायसुद्धा पाहता आले नाहीत असे वर्णन आहे. म्हणून शिव हाच ईश्वर आहे, विष्णू नाही असे तांत्रिक शैव म्हणतात. मध्वाचार्य व रामानुजाचार्य हे देखील शिवालाच ईश्वर मानतात. लिंगायतांचेही हेच मत असून तेही असेच म्हणतात. आता गणपती उपासकांचा ईश्वर. प्रत्यक्ष शंकराने सुद्धा त्रिपुरासुराचा नाश करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली. म्हणून गाणपत्य मताचे लोक गणपतीला ईश्वर मानतात. युद्धात यश मिळून विघ्नाचा नाश व्हावा म्हणून भगवान शंकरांना सुद्धा गणपतीची पूजा करावी लागली, म्हणून गणपतीच ईश्वर आहे. इतरवादी अशाच त्यांच्या कल्पना करतात. आता ईश्वराविषयी काही फुटकळ मते बघूया. अंतर्यामी असून वृक्ष पाषाणादिकापर्यंत ईश्वर मानणारे उपासक आहेत. कारण पिंपळ, रुई, बांबूचे बेट इत्यादी कुलदैवते दिसतात. देवे निर्मिली हे क्षिती, तिचे पोटी पाषाण होती, तयासीचे देव म्हणती विवेकहीन असं दासबोधात म्हटलेलं आहे. अशी समर्थांनी दासबोधात अडाण्यांची मोठी यादी दिली आहे. ईश्वर या तत्वाची अडाण्यांनी केलेली ही केवळ थट्टा म्हटली पाहिजे. खरे ईश्वर तत्व काय? तर ईश्वर तत्वाचा खरोखर निर्णय करण्यासाठी न्यायशास्त्र व वेदांत यांना धरून विचार करणाऱ्यांचा निर्णय एकसारखा असतो. आता त्यांचेही ज्ञान स्पष्टपणे सांगू. ईश्वरी आज्ञा पाळून त्याची उपासना करण्याच्या प्रामाणिक व तळमळीच्या हेतूने ज्यांना ईश्वर तत्वाचा निर्णय करायचा आहे ते न्याय व वेदांत यांचा यथार्थ विचार करतात. त्यांचे निर्णय एकसारखे असणे स्वाभाविक आहे. केवळ अभिमानाने वादच करणाऱ्यांची उपेक्षा करावी. आता ईश्वर तत्वाचे स्वरूप. प्रकृती हे मायेचे स्वरूप असून महेश्वर हे तिचे स्वामी आहेत. त्याचे अवयव असलेल्या जीवांनी हे सर्व जग व्यापले आहे. येथे जग, जीव व ईश्वर यांच्या संबंधी श्रुती काय सांगते ते सांगाव्यास आरंभ केला आहे. माया ही सृष्टीची प्रकृती म्हणजे उपादान कारण असून अंतर्यामी महेश्वर
म्हणजे ईश्वर हे तिचे निमित्त कारण आहे. त्याच्या अंशरूप जीवांनी ही सृष्टी व्यापली आहे. या श्रुतीनुसारच ईश्वर तत्वाचा निर्णय आहे. या श्रुतीप्रमाणे ईश्वराविषयी निर्णय करणे योग्य आहे. तसेच या निर्णयामुळे पाषाणादिकांना ईश्वर मानणाऱ्यांचेही समाधान होईल. अज्ञानामुळे अनेक ईश्वर मानणे धर्म व अध्यात्माला घातक आहे. त्याचा फायदा अन्य धर्मीय त्यांच्या प्रचारासाठी घेतात. म्हणून श्रुतीनुसारी तर्कशुद्ध व सर्वसमावेशक निर्णय घ्यावा. विश्वास हे उपादान कारण असलेली माया. तम हे या मायेचे रूप आहे. नृसिंह तापनीय उपनिषदात असे सांगितले आहे. याविषयी अनुभव हेच प्रमाणे असे श्रुती निश्चयाने सांगते. तमोरूप व मोहात्मक या दोन शब्दांचा एकत्रित विचार केल्यावर माया ही वस्तूचे मूळ स्वरूप झाकून तिचे वेगळे स्वरूप दाखवते हा अर्थ कळतो. पुढे ते स्पष्टीकरण आहेच. मायेच्या तमोरूपाचा अनुभव. ती जड व मोहात्मक आहे या श्रुतीचा प्रत्यक्ष अनुभवच येतो. तो सर्व वयाच्या सर्वांना सारखाच येत असल्याने श्रुती त्याला अनंत म्हणते. जेवढा देखसी संसार तेवढा माईक व्यवहार, हा ओळख तू साचार धैर्य निर्धार धरोनी. एकनाथी भागवत. श्री एकनाथ महाराज म्हणतात की संसार हा माईक आहे, तू ओळख. जोपर्यंत श्री गुरूंकडून ज्ञान होत नाही तोपर्यंत सर्वांना मायेची नामरूपेच अनुभवायला येतात. नामरूपाचा व्याप व तो अनुभवणाऱ्यांची प्रचंड संख्या विचारात घेऊन मायेला अनंत म्हटले आहे. वास्तविक माया ही शांत आहे. विवेकाने तिचा अंत होतो. म्हणून तिचे हे अनंतत्व अज्ञानजन्य आहे. ब्रह्मस्वरूपाने अनंत आहे. त्याचा कधीच अंत नाही आणि स्वरूपाविषयी अज्ञान असेपर्यंत मायेचाही अंत होत नाही. जड व मोह याचा अर्थ. स्वतःची जाणीव नसलेल्या घटादी पदार्थांना जड म्हणतात. लोकव्यवहारात बुद्धी काम करेनाशी होते तेव्हा त्याला मोह म्हणतात. जड म्हणजे वजनदार नव्हे, तर जड म्हणजे अचेतन. जे स्वतःला व दुसऱ्याला जाणीत नाही ते अचेतन अशी जडाची व्याख्या आहे. पारमार्थिक सत्य जाणू गेले असता भल्याभल्यांची बुद्धी येथे काम करीत नाही. श्रुती स्मृतीचे अर्थ चुकीचे लावलेले जातात. सत्य न जाणताही ते जाणले असे वाटू शकते. असेच कोणी शून्यालाही ब्रह्म म्हणून मोकळे होतात. व्यावहारिक समस्यांच्या बाबतीत असा अविवेक होऊ शकतो. या अज्ञानजन्य अविवेकाला मोह असे म्हणतात. अशा रीतीने लौकिक दृष्टीने सर्वांना त्याचा म्हणजे तमोरूपाचा अनुभव असतो. पण युक्तीच्या दृष्टीने ते अनिर्वचनीय आहे असे शास्त्र सांगते. कारण त्यावेळी सतही नव्हते व असतही नव्हते असे त्याविषयी श्रुती म्हणते. तम म्हणजे अज्ञान. सामान्य लोकांच्या दृष्टीने तमाची केलेली व्याख्या त्यांच्या अनुभवाची असली तरी विचारी पुण्यवंतांना मात्र ती अज्ञानजन्य जडता व मोह अनिर्वचनीय आहे असे सांगतात. याला कारण भ्रांती असेपर्यंत जरी त्याचा अनुभव येत असला तरी ज्ञानाने तम म्हणजे अज्ञान व स्वस्वरूपाविषयी मोह ही नष्ट होतात. सारांश. ही माया श्रुती, युक्ती व व्यवहार या तीन दृष्टीने अनुक्रमे तुच्छ, अनिर्वचनीय व सत्य अशा तीन प्रकारांनी जाणावी. आता एक म्हणजे श्रुती. माया मात्रमिदं सर्वं अद्वैत परमार्थतः. मांडूक. हे सर्व मायामय असून पारमार्थिक दृष्टीने अद्वैत आहे. म्हणून हे सर्व या शब्दांनी सांगितलेले तुच्छ आहे. तुच्छ म्हणजे व्यर्थ, जे अस्तित्वात नाही ते. परमार्थदृष्ट्या हे जे सर्व दिसते ते अद्वैतच आहे म्हणजे ब्रह्मच आहे. जगाला वास्तविक अस्तित्व नाही. ही वस्तुस्थिती अनेक श्रुतींनी वारंवार सांगितली आहे. पण हा अनुभव मात्र फक्त ज्ञानांना असतो. 2. युक्ती. दृश्य जगत सत असत विलक्षण आहे असे म्हणावे तर अविद्येचा प्रभाव असेपर्यंत ते सत्य वाटते. पण अविद्या निवृत्तीनंतर तेच मिथ्या आहे असे लक्षात येते. 3. व्यवहार. मोहिताच्या दृष्टीने जगत सत्य आहे. आता मायेचा प्रभाव सांगतात. कापडावरील चित्र कापड पसरले की दिसते व गुंडाळले की दिसत नाही. त्याप्रमाणे ही माया जगाला दाखवते व आवरून घेते. मायेने दाखवलेले जगत एखाद्या पटावरील चित्राप्रमाणे आहे. पट गुंडाळला की चित्र दिसत नाही व तो उलगडला की चित्र दिसते. तसेच माया या जगद्रूप चित्राला
प्रलयाच्या वेळी गुंडाळते म्हणजे अव्यक्त करते आणि सर्गाच्या वेळी उलगडते म्हणजे व्यक्त करते. जग हे चित्राप्रमाणे असल्याने चित्रातील पदार्थ जेवढे सत्य असतात तेवढेच जगातील पदार्थ सत्य आहेत. ही माया स्वतंत्र व परतंत्रही आहे. चैतन्याच्या अधिष्ठाना वाचून मायेला अस्तित्व नसल्याने ती परतंत्र आहे. त्याचप्रमाणे असंग ब्रह्मालाही ती संघात अडकवीत असल्याने स्वतंत्रही आहे. जगत अध्यस्त असून अध्यस्ताला अधिष्ठान ब्रह्माची सत्ता आहे. म्हणून माया परतंत्र आहे. परंतु माया अघटित घटना पटीयसी असल्याने ब्रह्मालाही दृश्य जगाच्या संघात जीवरूपाने जणू अडकवते. आश्चर्य या वाटे नसत्या छंदाचे, नाही ते दिलेसाचे करोनिया. तुकाराम महाराज. अशा रीतीची जे अस्तित्वात नाही ते खरे वाटवणारी ही माया, म्हणून ही स्वतंत्रही आहे. पण हा छंद मात्र जीवरूप चैतन्याचा आहे. मायेचे अघटित कौशल्य बघूया. ती निर्विकार व संगरहित आत्म्याला जगत रूपाने भासवते, तसेच चिदाभासाच्या रूपाने जीव व ईश्वर यांनाही निर्माण करते. व्यष्टी अज्ञान किंवा बुद्धीतील चिदाभास म्हणजे जीव व मायेतील चिदाभास म्हणजे ईश्वर. व्यष्टी अज्ञानच जागृतीत बुद्धिरूपाने परिणत होते. त्यामुळे खरे पाहता जीवत्वाला कारण व्यष्टी अज्ञानच आहे. पण समजावयास सोपे पडावे या दृष्टीने बुद्धीतील चिदाभास म्हणजे जीव असे म्हणण्याची पद्धत आहे. ईश्वराला शुद्ध सत्वप्रधान मायेची उपाधी आहे. हे नसतेची रूपे रूप आली, सत्यासत्ते गरोदर जाहली, तेथे असत्याची पिली स्वये व्याली असंख्य. एकनाथी भागवत. अशा प्रकारे मूळ मायेने या दोघांना जन्माला घातले. आत्मा वास्तविक निर्विकार आहे, तरीही त्याला जीवरूपाने विकारी केले. जगत भ्रम असूनही आत्मा निर्विकार म्हणजे कूटस्थ राहतो. कूटस्थाच्या स्वरूपात जराही बदल न करता माया जगतिकाची उत्पत्ती करते. अचाट कृत्य करणाऱ्या मायेला कोणता चमत्कार अशक्य आहे? केवळ सच्च अधिष्ठानावर त्याला जराही धक्का न लावता माया नामरूपाचे अचाट जग उत्पन्न करते. तिचे सामर्थ्य अपरंपार, अनाकलनीय व अतुलनीय आहे. त्या बळावर ती आत्म्याचे असंगत्व सांभाळून त्याला संघामध्ये अडकवल्याचा भ्रम निर्माण करते. मायेच्या शक्तीसाठी मायेतील उदाहरणे. जसा पाण्यात पातळपणा, अग्नीत उष्णता व दगडात कठीणता सहजच सिद्ध असते, तसे मायेचे अचाट सामर्थ्य त्याचे तेच सिद्ध असते. अन्य कोणाकडून ते तिला मिळत नाही. समुद्राच्या पाण्यावर तरंगणारी होडी पाण्याच्या प्रवाहामुळे प्रवाही होते, तो तिचा स्वभाव नव्हे. पण पातळपणा हा पाण्याचा स्वभाव आहे. त्याप्रमाणे कल्पनेपलीकडील सामर्थ्य असणे हा मायेचा स्वभाव आहे. त्यात आश्चर्य वाटण्याची गरज नाही. खरे तर माया आश्चर्यकारक नाहीच. जोपर्यंत लोकांना मायेचे खरे स्वरूप कळत नाही तोपर्यंत त्यांना तिच्या चमत्काराचे मनोमन नवल वाटते. तिचे स्वरूप कळल्यावर ही तर माया असे म्हणून त्यांचे आश्चर्य मावळून जाते. माया ही भ्रमरूपच आहे, त्यामुळे ती दाखवीत असलेल्या जगाचे नवल वाटते. श्री एकनाथ महाराज म्हणतात, भ्रमतो मायेचे निजमूळ, भ्रांती हेची फूल सोज्वळ, भुलीचे इचे नाजूक फळ, विषय रसाळ सदा फळीत. मायेच्या अधिष्ठानरूप आत्म्याचे ज्ञान झाल्यावर मायेचे भ्रामकत्व कळते. नंतर तिची सर्वच आश्चर्ये भ्रमरूप ठरतात. आत्म्याचे कूटस्थत्व माया कसे सांभाळते? आश्चर्य हेच जिचे रूप आहे. अशी माया स्वतः जटिल प्रश्नांनी भरलेली असल्याने बुद्धिमान साधकाने तिचे निराकरण कसे होईल हे प्रयत्नपूर्वक पाहावे. अहंकार श्रद्धेला दूर ठेवतो. मी मायेचे कोडे सोडवीन असा अहंकार साधकाला घातक आहे. अध्यासाचे शास्त्र समजून घेऊन संतांच्या वचनावर विश्वास ठेवून माया आहे तशी दूर सारावी. झोप लागल्या झोप न दिसे पाही, जागे जाहल्या दिसतची नाही, तैसी माया अतर्क देही, न पडे ठाई सुरनरा. एकनाथी भागवत. झोप लागल्यावर झोपणाऱ्याला झोप दिसत नाही, जाग आल्यावरही त्याला ती दिसत नाही. त्याप्रमाणे माया अतर्क्य असून तिचा देव व मनुष्याला ठाव लागत नाही. मायेच्या अस्तित्वाचे प्रमाण. माया म्हणजे काय हेच आधी नक्की करावे असे म्हणत असशील तर तसे जरूर करावे.
लोकांमध्ये मायेचे जे लक्षण मान्य आहे तेच तिचे लक्षण आहे. व्यवहारामध्ये जशी इंद्रजाल विद्या असते तशीच माया आहे, तेच तिचे लक्षण आहे. माया म्हणजे नजरबंदी किंवा जादू. मायेला आपल्या स्वाधीन ठेवणारा मायावी ईश्वर आहे. सामान्य माणसाला त्यामागील नियोजन कळत नाही. आता व्यावहारिक मायेचे लक्षण. जिचे स्पष्टीकरण करता येत नाही पण ती स्पष्टपणे भासते ती माया. अशी इंद्रजालाप्रमाणे असणाऱ्या मायेची व्यावहारिक व्याख्या लोक करतात. पारमार्थिक माया म्हणजे मूळ मायासुद्धा नाही म्हणावी तर ती जगदरूपाने भासते. आहे म्हणावी तर ज्ञानांनी तिचा भात केलेला असतो. जादूगारालाच जादूमागील करामती ठाऊक असतात. तसे मायेचा खेळ फक्त ईश्वरच जाणतो. ब्रह्मज्ञानी तिच्या त्या खेळाचे कौतुक पाहतात व सामान्य जन तिला सत्य समजून सुखदुःखे भोगतात. जगासंबंधी स्पष्टीकरण अशक्य आहे. हे जग स्पष्ट दिसते पण त्याचे स्पष्टीकरण करणे अशक्य आहे. म्हणून जग मायामय आहे एवढेच लक्षात ठेवावे. माया कशी निर्माण झाली व तिच्यावर हे जग कधी व कसे भासू लागले हे मोठमोठ्या पंडितांनाही कळत नाही. या जगाचे स्वरूप कसे आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणून जगदरूपाने परिणाम पावलेल्या या मायेला अनिर्वचनीय असे म्हणतात. तेव्हा मायेच्या या मायेत न अडकता केवळ जग मायामय आहे एवढेच लक्षात ठेवावे व तिला बाधित करून आपले लक्ष तिच्या अधिष्ठानावर ठेवावे. जगत निर्मिती व त्याचे स्वरूप याबद्दल विचार करताना ज्ञानाच्या शाखा अपुऱ्या पडतात. जगातील ज्ञानाच्या सर्व शाखातील सर्व पंडित जरी एकत्र येऊन त्यांनी जगताच्या विचाराला सुरुवात केली तरी थोड्या ज्ञानकक्षांचा विचार केल्यानंतर लगेचच त्यांना कळेनासे होते. अणु, रेणू, परमाणू, मॉलेक्यूल, ॲटम, पार्टिकल, कोन इत्यादी सूक्ष्म घटकांचे जग तयार झाले असे म्हटले तरी ते का झाले, कसे झाले, कोणी केले, कोणती सामग्री वापरली, ती कोठून आणली, ती जेथून आणली तेथे ती कुठून आली इत्यादी प्रश्नांची उत्तरे कोणालाही देता येत नाहीत. नवविज्ञानाचे मूलभूत विज्ञान म्हणजे फंडामेंटल व तंत्रविद्येचे विज्ञान म्हणजे ॲप्लाइड असे दोन मुख्य भेद आहेत. त्यातील मूलभूत विज्ञानाच्या विकासाला फार मोठ्या मर्यादा असून त्याचे संशोधनही अतिसंथ गतीने होते. तंत्रज्ञानाला अपार क्षितिजे मोकळी असून त्याचा विकास झपाट्याने होतो. तंत्रज्ञानाला विज्ञान मानणाऱ्या बुद्धिप्रामाण्यवाद्यांनाच विज्ञान चढते. मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी मानव शरीराच्या निर्मितीविषयी एक प्रश्न विचारतात. पुरुषाच्या वीर्यापासून देह, इंद्रिये इत्यादी अवयव कसे उत्पन्न झाले, त्यांना जिवंतपणा कसा आला, यावर तुझ्याजवळ काय उत्तर आहे? पुबीज व स्त्रीबीज याच्यापासून गर्भ तयार होण्याचे सर्व टप्पे विज्ञान सांगते, पण ते कसे घडते हे त्याला सांगता येत नाही. विशिष्ट पदार्थ एकत्र आल्यावर विशिष्ट पदार्थ का तयार व्हावा याचे उत्तर कोणापाशीही नाही. गर्भधारणा म्हणजे फर्टिलायझेशन हे विज्ञानासमोर अजूनही कोडेच आहे. त्यातील काही भाग ईश्वराने का निसर्गाने आपल्या स्वाधीन ठेवला आहे. जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस हे कोडे अजूनही विज्ञानाला सुटलेले नाही. रासायनिक प्रक्रियातून जाणीव निर्माण करता आलेली नाही. मेंदू व जाणीव यांचा संबंध जोडला तर मेलेल्या मेंदूत ती का नसते? जिवंत मेंदूत वीज, रसायने, रक्तपुरवठा, प्राणवायू इत्यादी घटक असतात. मेलेल्या मेंदूला ते पुरवून तो जिवंत करता येईल का? बाहेर जिवंत मेंदू बनवता येईल का? त्यासाठी लागणारी सामग्री सृष्टी बाहेरून आणणे शक्य आहे का? नैसर्गिक मेंदूलाच तो बनवावा लागेल. स्वभाववाद्यांचे जग. हा वीर्याचा स्वभाव आहे असे जर म्हणशील तर ते तुला कसे समजले? मला अन्वय व्यतिरेकावरून समजले असे म्हणशील तर वांझवीर्याच्या बाबतीत अन्वय व्यतिरेक खोटा ठरतो. पुबीज बारीक जंतूसारखे असते. त्यापासून निर्माण झालेल्या शरीराचे हात, पाय, डोळे, आतडी, बीजकोश इत्यादी अवयव त्या बीजापासून अतिशय वेगळे असतात. असे वेगळे अवयव निर्माण करणे हा पुबीजाचा स्वभाव आहे असे म्हटले तर वांझवीर्याच्या बाबतीत हा स्वभाव का दिसत नाही? स्वभाव कधीही बदलता कामा नये हे सिद्ध करण्यासाठी अन्वय व्यतिरेकाची युक्ती वापरतात. जसे अन्वय जेथे बीज असते तेथे वेगळ्या स्वभावाचे अवयव तयार होतात. व्यतिरेक जेथे वेगळ्या स्वभावाचे अवयव असतात तेथे बीज असले पाहिजे. यावरून हा केवळ वीर्याचा स्वभाव म्हणता येणार नाही. या बाबतीत अज्ञान स्वीकारावेच लागते. मला काही कळत नाही या वाक्यालाच तुला शेवटी शरण जावे लागेल. म्हणून श्रेष्ठ लोक हे इंद्रजाल आहे असे म्हणतात. आता पुरुषबीज सूक्ष्म दर्शकात पाहिले असता
त्याचे चलनविलन म्हणजे मॉटिलिटी दिसते. या अतिसूक्ष्म चेतनापासून तयार झालेला पिंड अचेतन पांचभौतिक असतो. त्या पिंडाच्या आत चैतन्य व्यापून राहते. हा अजब संयोग हे एक महान आश्चर्य आहे. याचे स्पष्टीकरण कोणालाही करता येत नाही. सर्व हतबुद्ध होतात. म्हणून जाणते महात्मे त्याला अचिंत्य म्हणतात. पूर्वीचे महात्मे असेच सांगतात. पुबीज गर्भाशय नलिकेत स्त्रीबीजाबरोबर संयुक्त होऊन मग गर्भाशयात प्रवेश करते. त्यापासून हात, पाय, मस्तक इत्यादी अवयव तयार होतात. तसेच ते बालपण, तारुण्य, वृद्धपण इत्यादी अनेक रूपाचे होऊन पाहते, खाते, ऐकते, वास घेते, तसेच जाते व येते. याहून वेगळी जादू कोणती असेल? सर्व जड व चेतन सृष्टी हे एक महान आश्चर्य व चमत्कार आहे. त्या चमत्काराला बहुतेक सर्व लोक भुलले आहेत. वर म्हटल्याप्रमाणे गर्भाशयात तयार होणारा पिंड कितीतरी प्रकारची कर्मे व विचार करून स्वतःचे प्रारब्ध भोगून मरण पावतो व फिरून जन्माला येतो. अशा या माईक, जादुई, आश्चर्यकारक व चमत्कृतीपूर्ण जगाला शरण न जाता त्याच्याशी झुंज घेणारेही असतात. झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे. येथे श्री तुकाराम महाराज खरे झुंजार कोण हे सांगतात. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.